चला तर ताईंनो, आज आपण मस्त लाल माटाच्या भाजीची रेसिपी दाखवते आणि मस्त अशी टम्म फुगलेली भाकरी। तर लाल माटाची भाजी अगदी पौष्टिक असते, सगळ्यांना माहिती आहे, रक्तवाढीसाठी, कॅल्शियमसाठी आणि लेडीजने किंवा स्त्रियांनी तर ती खावीच आपल्या शरीरासाठी। तर लाल माटाची भाजी करताना ना, ती भाजी आधी बारीक चिरून घ्यायची, त्याची पानं वगैरे बारीक चिरायची, म्हणजे ती छान लागते। अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायची। तेलात टाकलेला आहे थोडेसे जिरे, थोडासा कांदा, कांदा करपवायचा नाहीये, आणि थोडं लसूण आणि मिरची वाटण करून टाका, चेचून टाकण्यापेक्षा अशा पद्धतीने थोडंसं असं भरड वाटण करा मिक्सरवरती आणि मग टाका। बघा भाजीची चव वेगळीच लागते की नाही, मस्त लागते, कारण मिरची काढून फेकली जाते आणि मग ती टेस्ट तेवढी तिखट लसणाची वगैरे चेचून टाकलेल्या येत नाही, पण वाटण जेव्हा आपण भाज्यातनी टाकतो ना, तर ते मात्र सगळं मिक्स होतं ना भाजी, तर छान लागतं। आता बघा ते सगळं फोडणी तयार झाली, जास्त करपवायची नाहीये, आणि सगळी जी काही भाजी होती ती त्याच्यात टाकली। भाजी दिसताना तर आधी जास्त दिसते, पण शिजल्यानंतर ती थोडीच दिसते या पद्धतीने। तर बारीक गॅसवरती ना, जेवढं त्याच्यात पाणी आहे तेवढं चांगली भाजी शिजवून घ्यायची आहे। मऊ झाली ना की मग भाकरीवरती छान लागते। आणि मी इथं लोखंडाच्या कढईत केलेली आहे, म्हणजे लोह कॅल्शियम सगळंच या भाजीतनं, आणि आठवड्यातनं एकदा अवश्य ही भाजी करून खावा। काही वेगळी टेस्ट लागत नाही, भाकरीभर ह्याची टेस्ट चांगलीच लागते। तर एक 5-10 मिनिटांनी बघा भाजी अगदी मऊ मिनमिनीत असं तुम्हाला दिसत असेल, एकदम मऊ अशी शिजलेली आहे। अशा पद्धतीने मग छान लागते भाजी। थोडासा कांदा तर घातलाच पाहिजे टेस्टसाठी। आणि आता इकडे बघा भाकरी करून घेताय लगेच, कारण अशा जेव्हा पालेभाज्या असतात ना, त्याच्याबरोबर भाकरीच खायला बरी वाटते, चपाती काही जात नाही। आणि ना, अशा पालेभाज्यांमध्ये मीठ थोडं बेताचं घालायचं, किंवा आपण कशाबरोबर ती भाजी खाणार आहे, चपातीवर खाणार असेल तर थोडंसं जरी भाजीत मीठ जास्त झालं तर ते खारट लागतं, भाकरीवर खाणार असेल तर थोडंसं भाजीत मीठ चढतं असेल तर एवढं काही खारट लागत नाही। भाकरी करताना सुद्धा बघा, आता सगळ्यात एक्सपर्ट आहेतच, पण मी आपली माझी पद्धत दाखवते। जेवढं पीठ आपण मळू तेवढी ती भाकरी चांगली फुगते आणि असं एकसारखी होते, थापताना पण मग चिरत नाही, काय नाही। अशा पद्धतीने पीठ चांगलं मळून घेतलं ना की बरं पडतं। आणि भाकरीचं पीठ पण चपातीच्या पिठासारखं जास्त काही जाडं असून चालत नाही, त्याला थोडंसं असं बारीक असून चालत नाही। थोडंसं भाकरीचं पीठ जाड असलं ना तर भाकरी अशी गिलगिलीत पण होत नाही आणि अगदीच मऊ मऊ पण होत नाही। थोडीशी भाकरी कडकच खायला बरी वाटते। तर आता अशा पद्धतीने मला येते थापता, तशी मी थापते दोन्ही हातांनी पण पण पीठ जेवढं चांगलं मळून आता ना तेवढी भाकरी चांगली होते, मस्त होते, चिरत नाही। आणि पीठ खसखसून मळल्यामुळं बघा जितकी भाकरी थापता येईल तेवढी मी थापते, म्हणजे जितकी पातळ, अगदी चपातीसारखी पातळ करते। तुम्ही बघितलं गोळा खूप छोटा घेतलेला मी, आणि त्याची भाकरी मात्र एवढी मोठी केलेली आहे। आणि आता भाकरी तव्यात टाकून घेतली, त्याला पाणी लावलं, खालचं जरासं भाजलं तरी चालतं, आणि पाणी लावल्यावर मात्र लगेच भाकरी पलटायची नाही, नाहीतर मग सगळी भाकरी मऊ गिलगिलीत होते। पाणी थोडंसं अशा पद्धतीने सुकून द्यायचं, इतकंही सुकून द्यायचं नाही की चिरा पडतील, पण अशा पद्धतीने जेव्हा पाणी कोरडं होईल ना, मग भाकरी खालनं चांगली, आणि भाकरी उलटायला पण लगेचच गडबड करायची नाही। खालनंच भाकरी तव्यावरती जेव्हा आपण चांगली खरपूस भाजून घेतो ना एकसारखी, मग लगेचच टम्म अशी भाकरी बघा या पद्धतीने हे करते। गडबड केली की मग त्या भाकरी फुगत पण नाहीत आणि जास्त हे पण होत नाही। तर सगळ्यात एक्सपर्ट आहेत, मी आपली माझ्या टिप्स द्यायचं काम करते। तर इकडे बघा मस्त अशी भाजी भाकरी छान झालेली आहे, एकदम टेस्टी, चवीला छान लागते ही भाजी। आणि कुणी घरात खात नसलं तर आपल्यासाठी आणून ती खायची, कारण त्याच्यात रक्तवाढीसाठी खूप गोष्टी, म्हणजे आपल्या शरीराला सगळं मिळतं त्या भाजीतनं, म्हणून स्वतःसाठी आणून ती एक पेंडी खायची, असं मी सगळ्या ताईंना माझ्या सांगते। तर आता हे बघा तर ताईंनो, आजचा जो व्हिडिओ आहे ना, 3 दिवसाचा थोडं शूट केलेलं तुम्हाला येते, हे दुसऱ्या दिवशीचं आहे। सकाळी ना बघितलं तुम्ही, गौरी गणपती सगळे कपडे घातलेले, आणि मी म्हटलेलं की मी सगळे कपडे धुतलेले आहेत, पण ते ठेवायचे झाले नव्हते मला। तर आज सकाळी जस्ट आधी ती अनुष्का स्कूलला गेल्या, अजून घरातलं पारूसं नाही, किचन कट्ट्यावरती स्वयंपाक टिफिन भरले, सगळा पसारा तसाच पडलाय, बाहेर सगळं तसंच पडलंय। पण म्हटलं नाही, हे कपाट उघडलं आणि सगळं माझ्या तोंडावर पडलं, तेव्हा म्हटलं नाही चला हे आता ठेवलंच पाहिजे। सगळंच कपाट काढलं, म्हणजे माझ्या साड्या वगैरे मी नीट ठेवलेल्या आहे,
फक्त आदिती अनुष्काचे कपडे तेवढे ठेवायचे राहिलेले आणि ठेवायचेच होते मला, कारण काय होतं माहिती आहे का, आदिती अनुष्का काय करतात, जुने कपडे मग तसेच ठेवतात आणि नवीन दिसल ते चांगले कपडे तेवढे मग लगेच घालायला पाहिजेत, मग सगळेच घालून सगळेच खराब करतात. तसं तर चालत नाही. आता इथं बघा, तिकडं मी तेवढी ताईनं नवीन कपडे म्हणजे ठेवली आणि इकडं ह्यांचा ह्या दोघींचा कप्पा आहे, तरी त्यांना ते तसे स्टोरेज दिलेले आहेत की तुम्ही त्यात तुमच्या पॅन्टीत सगळं तुम्ही नीट ठेवा. तर कुठलं ते होते, झालं 4 दिवस चांगलं ठेवायचं, 5व्या दिवशी ते तसंच. आता ह्यात सुद्धा खूप सारी नवीन कपडे मिक्स झालेली, ती सगळी मी सॉर्ट आउट केली, म्हणजे डेली वेअरची त्यांची कपडे सगळी इथं ठेवली. आणि ती पण मी आता काय घड्या घातल्या नाही, म्हटलं त्या दोघी स्कूलमधून आल्यानंतर त्या आता घड्या घालून ठेवतील. आणि जी काही इकडं ह्या कपाटात होती जुनी कपडे, ती नवीन कपडे, ती सुद्धा अशी केली. आणि ना मी दोघींना असे पाऊच केलेले आहेत, इकीचे एका पाऊचमध्ये, दुसरीचे दुसऱ्या पाऊचमध्ये. मग कुणाला कुठला ड्रेस पाहिजे आहे, फक्त ही बॅग काढायची कपाटात ना आणि त्यांना म्हणायचं घ्या तुम्हाला, मग व्यवस्थित बघा राहतं, मिक्स कपडे होत नाहीत. म्हणून हे अशा खरंच दोघीजण तुमच्या घरात असतील ना तर हे सगळ्यात छान उत्तम पर्याय आहे. भांडणं नको, इकडेची तिकडे नको, अशा बॅगा तुम्ही मागवा मिशोवरनं आणि एकीचे कपडे ह्याच्यात एकीचे. तर मी ह्यात फक्त असे फंक्शनल असतात, म्हणजे डेली वेअर फॅन्सी कपडे असतात ना, जीन्स, कुठं टॉप, असे चटकन घालायचे कपडे, ते ह्या 2 बॅगांमध्ये ठेवलेत. खालची जी बॅग आहे त्यात नुसते ते मोठमोठे फुगीर फ्रॉक असतात ना नेटचे वगैरे, ते ठेवलेले आहेत. काही नवीन कपडे अजून बॉक्सातच आहेत आणि काही फ्रॉक असे पिशवीत ठेवलेले आहेत. असे वेगवेगळे बघा या पद्धतीने सॉर्ट आउट करून सगळे ठेवलेले आणि शेवटी कपाट लावून झालं. आणि ताईंनो, आता आहे हा कालचा व्हिडिओ. तर काल ना दुपारी, म्हणजे बराच वेळ, आता काल गुरुवार होता, आदिती अनुष्का स्कूललाच गेल्या, सगळी कामं झाली, 12 12:30चं नाही 1:30-2चं टायमिंग आहे. मी सुद्धा जेवले, माझं सगळं काम झालं, काल काय काय होतं ते केलं. आणि दुपारी मग आठवलं की बऱ्याच साड्या साचलेल्या आहेत आपल्याकडं, म्हणजे कधीपासून घेतोय, आता सण येणार म्हणून श्रावणापासून आधीपासून हिथं एक साडी घे, तिथं एक साडी घे, तिथं आवडली की घे, अशा करून माझ्याकडे 4-5 साड्या त्यांना साठलेल्या होत्यात. चला म्हटलं आज पिको फॉल त्यांना करायचाच कसल्याही परिस्थितीत, कारण आता म्हाळाचे 8 दिवस तर होत आलेत. आता एक पुढच्या आठवड्यात किंवा नाही शनिवारीच पुढच्या घट बसणार आहेत, म्हणजे आता ह्या आठवड्यात ह्या पुढच्या सगळं घर पुन्हा एकदा क्लीन केलं पाहिजे, कारण आपली अडचण येऊन गेलेली असती, काही गोष्टी असतात, नॉनव्हेज केलेलं असतं, तर ते सगळं क्लीन केलंच पाहिजे आहे. म्हणून मग म्हटलं चला नवरात्रीच्या साड्या तेवढ्यात तयार करून ठेवूया, म्हणजे एकदाचं टेन्शन गेलं. म्हणून ह्या आज काढलं आणि घरातच मी पिको फॉल करते. मला ब्लाऊजसुद्धा शिवता येतात, पण ब्लाऊज शिवायचा मला अतिशय कंटाळा आहे, म्हणजे ते उरकत नाही की हे आणि ते सगळंच नाही जमू शकत. मुलं पण लहान आहेत, त्यांचं सगळं घरातलं सगळं परत ते ब्लाऊज कटिंग करत बसा, ते शिवत बसा, आणि ना जास्त लोड घेतलं की मान पाठ पण दुखते. त्याच्यामुळे जे आहे ते चालू आहे. मग आता मी काय ब्लाऊज शिवायचे बऱ्यापैकी बंदच करून टाकलेले आहेत, मी बाहेरूनच शिवून आणते आणि पिको फॉल मात्र करत असते, कारण माझ्याकडे दोन्ही मशीन आहेत, फॉल बिडिंगची पण मशीन आहे आणि ही साधी पण, म्हणजे साधी मशीन पण आहे, शिलाई मशीन ब्लाऊज शिवत होते. तर सगळे फॉल मी सकाळीच धुतलेले होते, कारण ठरवलेलं काय झालं त्यात पिको फॉल करायचेच साड्यांना, कारण 5 तरी साड्या होत्या. मग म्हटलं चला, तर दुपारच्या वेळ असा सत्कारणी लागतो बघा, काही सुद्धा डोक्यात हे नाही, ही अशी काहीतरी कामं असली की मला बरं पडतं. आणि सगळ्यांनाच खरं रिकामा वेळ घालवण्यापेक्षा ना ताईंनो, असा कशात तरी गुंतवून ठेवला ना तर आपल्या डोक्यात सुद्धा म्हणजे काय विचार, निगेटिव्ह पॉझिटिव्हचा प्रश्न नाही, पण सतत आपण पण गुंतून राहत नाही विचारात किंवा काय ह्याच्यात. मग मला तर हे लय बरं पडतं दुपारच्या वेळेला असली कामं, म्हणजे वेळ जातो ते जातो आणि आपली कामं घरात होतात, 4 पैसे त्याच्या ह्यानी वाचतात सुद्धा आणि आपली सुद्धा काहीतरी क्रिएटिव्हिटी होते. असं करताना बऱ्याच गोष्टी काहीतरी आपण शिकत असतो, कापड वेगळं येतं, काय येतं, कसं काय समजतं. तर इकडे बघा सगळ्या साड्यांना फॉल लावून झालं आणि हातासरशी मी सगळ्या साड्यांना हात शिलाई सुद्धा आज घालून टाकली. तर ही साडी कॉटनची आहे ताईंनो, प्युअर कॉटनची, रेड कलर आहे. आणि मशीन म्हटलं की त्या मशीनवर एक इतका पसारा असतो, इतका पसारा, तर तो लगेचच आहे असा ठेवून दिला नाही. तर मग तोपर्यंत हे सगळं होतोपर्यंत आदिती अनुष्का आलेल्याच होत्या, 2:30ला मी बसलेले, तर हात शिलाई वगैरे घालेपर्यंत 4 4:15 होतातच. तोपर्यंत आदिती अनुष्का आल्या, त्यांचं त्यांनी चेंज केलं आणि मी सगळा पसारा जसा आहे तसा मशीनवरती ठेवला आणि सगळ्या साड्या व्यवस्थित घड्या घालून पॅकिंग ठेवल्या, कारण ब्लाऊज पीस मी आत्ताच मागच्या 4 दिवसात कट केलेले आणि तेही शिवाय दिलेले. आता ब्लाऊज आले की हे करायचं, फक्त ह्या साडीला तेवढी माझी हात शिलाई घालायची राहिली, तर ते दोरा नव्हता मॅचिंग ना शिल्लक, म्हणून मग मी राहिले. आता दोऱ्याची गुंडी आणली की त्याला ही हात शिलाई घालीन. तर जेव्हा आपण नुसता फॉल लावतो आणि हात शिलाई घालत नाही, तेव्हा अशी उलट्या बाजूनं मी घडी घालून ठेवते, जेणेकरून तो फॉल असा चुरगळू नये म्हणून. तर ही सुद्धा साडी ना
कतान सिल्क म्हणून त्या टाईपमध्ये आहे. छान आहे साडी, एकदम लाईटवेट आहे. काठपदर जरी दिसत असली ना तरीसुद्धा साडी एकदम हलकी फुलकी आहे. आणि अशा साड्या आदिती अनुष्काला कासुटा वगैरे नेसवायला पण बऱ्या पडतात. तर ही ताईंनो जशी तुम्हाला रेड साडी दिसते ना व्हिडिओमध्ये तशी ती रेडच आहे, एकदम तशी लाल कलर आहे. आता लाल ज्या दिवशी म्हणजे नवरात्रात लाल असेल कलर त्या दिवशी मी ही नक्की घालणार आहे. ह्याचा पण ब्लाऊज शिवायला दिलेला आहे. तर ही पण साडी खूप छान आहे. आणि अशा कॉटनच्या साड्या आवडतात मला तर, कारण ना जास्त सिल्की किंवा शिफॉन अशा साड्या पातळ सुळसुळीत घेतल्या ना तर ते ना माझं म्हणजे आपलं कसं तब्येत असणाऱ्या बायकांचं पूर्ण ती साडी अंगावरती चापून बसते, मग ते सगळ्याच बॉडी शेमिंग होतं असं, म्हणजे बॉडीचा शेपच सगळा दिसतो. त्याच्यापेक्षा मग मी थोड्याशा फुगीर अशा साड्या घेते. आणि ही आता नवीन आलेली साडी आहे त्यांनो, प्राजक्ताच्या फुलांची आलेली. ही एक प्युअर शिफॉनची साडी आणि ही साडी पिंक आहे बरं का. ती आधीची लाल होती आणि ही प्रॉपर अशी पिंक आहे. मस्त गुलाबी कलर आहे ह्या साडीचा, म्हणजे आबोली पिंक अशी असते ना तशी. तर ही सगळी त्याच्यावर ना प्राजक्ताची फुलं आहेत छोटी छोटी. ह्याचा ब्लाऊज तर खूप सुंदर आहे. तर ती सुद्धा साडी तयार आता झालेली आहे. आणि ही आहे नेव्ही ब्लू कलरची, ही डिझायनर साडी. ह्याचा ब्लाऊज सुद्धा आल्यानंतर तुम्ही बघालच, अगदी प्लेन आहे पण ब्लाऊज पीस ह्याला डिझायनर आलेला आहे, त्याच्यामुळे तोही शिवायला टाकलेला आहे. तर ह्याची सुद्धा हात शिलाई घातल्यामुळे मला आज इतकं बरं वाटलं. दुखलं माझं पाठ, कंबर दुखत होती संध्याकाळी, पण एकदाचं काम झालं. किती दिवस आता ते पडलेलं बघा, ज्या त्यावेळी जी ती कामं केलेली बरं पडतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझा वेळ गेला, मला ते टायमिंग दुपारचं, म्हणजे कुणाच्या आद्यात नको, मध्यात नको, दारात नको, घरात नको, आपल्या घरात आपली कामं सुद्धा होत आहेत आणि सगळंच होतं. ही ग्रे कलरची ताईंनो साडी, तर ती सुद्धा मी परवा दिवशीच आणली, कारण ग्रे कलर माझ्याकडे नव्हता. अगदी 450 रुपयाची डेली वेअरची साडी आणून ठेवलेली आहे. गावाकडे अशा थोड्या बाजारात वगैरे जाताना साड्या लागतात, त्याच्यामुळे थोड्या मी कधीतरीच भारीतली घेते आणि लाईटवेट साड्या मी घेत असते. तर ही सुद्धा ग्रे कलरची छान साडी आहे. तर सगळ्या साड्या बघा अशा आता नेसायच्याच आहेत ह्या नवरात्रात, म्हणून एकाच बॅगमध्ये त्या पॅक करून ठेवल्या अशा पद्धतीने, जेणेकरून नंतर शोधाशोध नको. आणि आता मात्र कपाट व्यवस्थित दोन्ही लावलेले आहेत, अजिबात कपाटात कपडे इकडं तिकडं नाही आहेत. ते एक काम महत्त्वाचं झालेलं आहे. कपडे इतके कपडे झालेत ना तर नकोच बोलायला, काय त्या कपड्यांनी हे केले. तर आदिती अनुष्काचं चाललेलं आहे खेळायला, त्यांना पण भूक लागली कारण स्कूलमधनं येऊन चेंज करून खेळून झाले. पण माझं थोडंसं म्हटलं इथलं केअर वगैरे मी काढते आणि मग तुम्हाला दूध वगैरे देते. तर इकडे सगळ्या साड्या ठेवल्या. तर असा माझा दुपारचा ताईंनो टाईम जात असतो. मी काही ना काही कुरापती म्हणण्यापेक्षा काहीतरी मी काढून करत बसलेली असते घरात. आपलं काही म्हणजे कुठं जाणं नाही, येणं नाही, ही आपली कामं करणे आणि आपण म्हणजे त्यात गुंतून राहणे. तर हा बघा ताईंनो, प्राजक्ताच्या फुलांची साडी म्हटली ना आबोली कलरची, तर त्याच्यावरती हा असा व्हाईट कलरचा, पूर्ण व्हाईट कलरचा ब्लाऊज आहे आणि खूप सुंदर ब्लाऊज आहे. नेसली नाही आहे मी ही साडी, पण ब्लाऊज तयार करून ठेवलेला आहे शिवून आणि त्याच्यावरती तसं आहे. कॉन्ट्रास्ट इतकं सुंदर आहे ना, आता नेसल्यावरती ही पण साडी तुम्हाला समजेलच कशी आहे. तर चला ताईंनो, व्हिडिओचा मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा.